आणि आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तसं फायनली आज एक ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे. दूध पनीर बनवण्यासाठी सांगितलं होतं मी एक्स्ट्राचं. गुळाचा काला दिला मी. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम असतं आपल्याला तर ते मुलांचं टिफिन. आणि मला इथे आता आधीचा टिफिन बनवायचा होता आणि बरेच दिवस झाले तो विसरला होता. याआधी त्याला खूपदा मी ही सुकी शेवभाजी टिफिनमध्ये देत होती, पण आता बऱ्याच दिवसांनी त्याला ते आठवलं. आणि काल रात्रीच तुम्हाला म्हणावलं होतं की मम्मी मला सुकी शेवची भाजी करून देशील म्हणून. पण मी एक कारण हे सुद्धा आहे की त्याला बनवून नाही देत सोबत, कारण ती जी सुकी शेवभाजी असते तर ती घरी बनवली तर म्हणजे झाल्याबरोबर लगेच ती खायची असते आपल्याला. अशा टिफिनमध्ये वगैरे ती खूप सुकी अजून जास्त कोरडी पडते ती, आणि खाताना मग ते कसं घशात अडकल्यासारखं होतं. म्हणून मी त्याला सहसा घरीच करून द्यायची. कधीतरी त्याला टिफिनमध्ये देत होती, पण आज त्याला आठवलं होतं आणि त्याला तेच हवं होतं. तर असं मग मी ती भाजी करायला घेतली होती. कढईत थोडंसं तेल घातलं होतं. खरं तर जेव्हा जर का घरी खायची असती भाजी तर थोडं जास्तीचं तेल त्यात लागतं, पण टिफिनमध्ये सोबत द्यायची होती म्हणून लीक नको व्हायला म्हणून मी कमी तेल घातलं होतं. तेलात जिरे, मोहरी, कांदा, लसूण, टोमॅटो असं घातलं होतं आणि मीठ घालून थोडंसं त्यांना कांदे मऊ होईपर्यंत वाफवून घेतलं होतं. त्यानंतर मग आता आपले बेसिक मसाले, धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हळद, थोडीशी कसुरी मेथी असं सगळं घालून, आणि हा किचन किंग मसालासुद्धा घातला होता थोडासा, आणि कोथिंबीर घालून छान असं परतवून घेतलं होतं सगळा मसाला आपला तेल सुटेपर्यंत. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं होतं, आणि हा आपल्याला सुकी भाजी बनवायची म्हणून पाणी थोडं कमीच मी घालते. तर इथे आपल्या आता भाजीसाठी मी रस्सा बनवून घेतलेला होता, आणि छान असं उकडल्यानंतर त्यात शेव घालून घ्यायची. आणि शेव घातल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी होते, आणि घरी जर का खायची असेल तर थोडी कमी शेव घातली जाते. आणि थोडंसं जो काही रस्सा असतो तर त्यात मी ठेवते, पण ही सोबत द्यायची होती म्हणून मी त्याला पूर्ण सुकी करून दिली होती. आणि त्यालाही तशीच आवडते, एक एक शेवची काडी अशी वेगळी वेगळी झालेली. तर तशी ती त्याच्यासाठी मी बनवली होती. आणि अशी सुकी शेवची भाजी नाही खूप आवडते. आधी खूप बनवली जायची, पण बरेच दिवस झाले ती डिश डोक्यातूनच निघाली होती. बनवणंच होत नव्हतं, कारण मला आवडत नाही, ते खूप डोक्यात गेल्यासारखं झालेलं आहे मला. त्यामुळे मग आता त्यांच्या दोघांसाठी मी बनवली होती. थोडीच होती, थोडी ओव्हनसाठी काढून ठेवली, पण नंतरून आमचा प्लॅन झाला की घरीच होते काहीतरी पातळकर असं मसालेदार भाजी. तर मग आमच्यासाठी मी उडदाची डाळ बनवली होती काळ्या रश्याची, आणि हे आधीच्या टिफिनसाठी आणि थोडीशी आवडते म्हणून काढून ठेवली होती. आणि आधीचं चाललं होतं की मम्मी चिटिंग नको करू, एकच पोळी देत जा मला. तर ही अर्धी पोळी मी अशी आतमध्ये लपवली होती, कारण तो मोकळी करून खात नाही, डायरेक्टली खायला सुरुवात करतो म्हणून. तर असा त्याचा आजचा टिफिन तयार झालेला होता. आणि पप्पा तुम्ही घरी येत तर तुम्हीच मला सोडवायला या म्हणून तो त्यांना घेऊन गेला होता. तर आता वाजले 11:30 झालेले आहेत, आणि आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तसं तर सांगितलं आहे 2 दिवस, शुक्रवार आणि शनिवार अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. तर आहे तर तसंच वातावरण बाहेरचं. कधी कधी काय होतं ना की ते सांगितलेलं असतं पण अंदाज चुकला जातो, पण आज मात्र तसंच वाटतंय. सकाळपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे. आणि आधीचं टिफिन झालेलं आहे, आधी गेलेलं आहे स्कूलला. आज स्कूलमध्ये फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करायचं आहे त्याला. टिफिन झाला होता सकाळी, त्याच्या टिफिनमध्ये मी बनवली होती सुकी शेवची भाजी, आणि आमच्यासाठी आता मसाल्याची भाजी बनवली उडदाची डाळ. तर ही जी उडदाची डाळ आहे तर मला हिरव्या मिरच्यांच्या मसाल्याची बनवायची होती वाटून, पण आधी तशी खात नाही, त्याला अशीच आवडते लाल रंगाची, म्हणून त्याच्यासाठी सुक्या मिरचीची बनवायला लागली. तर जेवणं व्हायची आहेत अजून, कारण सकाळपासून आहोंचे सारखे कॉल सुरू होते शेतकऱ्यांचे. तर त्यांची आंघोळसुद्धा व्हायची होती, तर त्यात आंघोळ करतायत. आणि आज बाहेर त्यांचं जाणं होतं का नाही ते कन्फर्म नाही आहे, कारण फोनवरच कामं चालली आहेत त्यांची. आणि मलाही वेळ होता, माझा स्वयंपाक झालेला होता, तर थोडंसं मला शिलाईचं काम होतं तर ते मी करत बसले होते. आता उठले, आता भाकरी बनवल्या दोघांसाठी. आता जेवणं वगैरे होतील आता त्यांचं आवरलं की. आणि बरेचदा काय होतं ना, एखादं काम आपण खूप उत्साहाने सुरुवात करतो, करायच्या आधी आपल्याला खूप म्हणजे उत्साह असतो त्या गोष्टीचा, आणि नंतर असं काही होतं की त्यात थोडाफार जरी डिस्टर्बन्स आला तर मग आपल्याला नको नको वाटायला लागतं. तर माझं तसंच झालं. बरेच दिवस झाले एक ब्लाऊज कटिंग करून ठेवलेलं होतं, पण थोडासा मूड ऑफ माझा झाला की त्याला एकाच बाजूला ते
डिझाईन होती, जे काही वर्क वगैरे होतं त्यावर स्टोन वगैरे होते तर ते दोघं स्लीव जरा आले नसते, त्यामुळे मला ते मधून कट करायला लागले. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मग ते बसत नव्हतं त्याच्यावर, कसं त्याला अटॅच करायचं हे ते, म्हणून काय केलं मी, हे कटिंग करून बाजूला ठेवलं. दुसरं एक ब्लाऊज कटिंग झालं, त्याच्या मागून शिवूनसुद्धा झालं, ते परफेक्ट बसलं. पण हे ब्लाऊज मात्र बघूया नंतर कारण त्याला एक्स्ट्राचा टाईम द्यायला लागणार होता आणि खूप व्यवस्थित ते काम करायला लागणार होतं, म्हणून ते मागे पडत चाललं होतं. पण आज म्हटलं आता हे करूच या, कारण किती जरी त्याला आपण नाही म्हटलं किंवा बाजूला ठेवलं तरी शेवटी करायचं आपल्यालाच आहे. तर ते मला थोडंसं हेक्टिक आणि असं वेड खाऊ वाटत होतं, म्हणून मागे पडत होतं. पण आज ते घेतलं करून कसं तरी. तर फायनली आज एक ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे. खरं तरी खूप दिवस आधी कट करून ठेवलेलं होतं, याच्यानंतर एक ब्लाऊज कटिंग पण झालं आणि पटकन शिवून पण झालं. पण हे मला मागे पडत होतं, कारण याला ना याचं मला खूप टेन्शन आलं होतं, हे आपण कसं लावू. तर हे असं लावलेलं आहे आता वर्ण, म्हणजे हे जे पॅच आहेत तर हे थोडं दाखवते मी, ते थोडं सोडलेलं आहे. हे असं वर्ण ते लावलेले आहेत. आता अजिबात चांगलं वाटत नाही आहे, पण लांबून बघितल्यावर काही वाटत नाही ते एवढं, त्यामुळे मी ते तसंच ठेवलं आहे आता. म्हणजे अंगात घातल्यानंतर नाही वाटणार की हे पॅच असे वर्ण लावलेले आहेत. तर दोघं बायांना 2 लावले ते. हे असे वाया गेले असते नाही तर ही डिझाईन, आणि हीच मला खूप आवडत होती, कारण पूर्ण ब्लाऊजमध्ये ही थोडीशी वेगळी म्हणजे असं यामुळे जरा लुक येतोय ब्लाऊजला. तर हे दोघं स्लीव्हजवर दोन हे बटरफ्लाय लावलेत आणि एक एक्स्ट्राचं शिल्लक होतं, 3 होते ते निघालेले. तर एक हे असं पाठीवर लावलेलं आहे. जे ब्लाऊज मला जास्त त्रासदायक आणि हेक्टिक वाटत होतं, तर ते आज फायनली शिवून पूर्ण झालेलं आहे. खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतंय मला. आता आणखीन 2 कट करून ठेवलेले आहेत, तर ते बघूया आता उद्या वगैरे. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. पूजा वगैरे करून घेतली आवडली, आणि आज एवढे त्या ब्लाऊजच्या मागे लागलो होती मी दुपारी 3 वाजेपासून. तर ही सगळी भांडी सकाळची धुवून तशीच आहेत, पूर्ण किचन भरलेलं आहे. आता ती लावते सगळ्यात आधी, आणि एवढं असं दूध आणलेलं आहे आवडली. हे दूध पनीर बनवण्यासाठी सांगितलं होतं मी एक्स्ट्राचं, तर आता हे बनवते, थोडंसं वापरायला काढते त्याच्यातून आणि बाकीचं पनीर बनवते. तर आजचा आता शुक्रवार होता आणि शनिवार रविवार म्हटलं की काहीतरी स्पेशल तर हवंच असतं. गेल्या रविवारी मिसळ बनवलेली होती, किंवा मग वरणबट्टी असते, असं काही ना काही असतंच प्रत्येक रविवारी, किंवा पनीर असतं. तर एकदम आधी काय झालं होतं, 15 दिवसांपूर्वी सारखं रोज पनीर होत होतं. तर मध्ये 15 दिवस पूर्ण गॅप घेतला, मी घरीसुद्धा बनवलं नव्हतं. तर आधीच आता चाललं होतं 2 दिवसांपासून, आणि अहोंनासुद्धा पनीर म्हणजे त्यांना वर्जे तसं तर खायला, पण पित्त प्रवृत्ती असल्यामुळे, पण काय होतं ना, त्यांना भुर्जी खूप आवडते भाजीपेक्षा. तर त्यांचंही चाललं होतं की एखाद्या दिवशी बनवू म्हणून. आणि बाहेरचं पनीर तर आता गेलं एक 5-6 महिने झाले असतील मी मागवतच नाही आहे. याआधीसुद्धा मागवत नव्हती, पण मग ते थोडे दिवस मला काय माहिती, पण कंटाळा येत होता घरी बनवायचा, म्हणून मी बाहेरूनच मागवायला लागली होती. पण आता परत पुन्हा मला ते पनीर मेकर पण भेटलं आहे आता, ज्यामुळे ते थोडं सोपं झालेलं आहे बनवणं, आणि त्यामुळेच मी आता घरी बनवायला लागले पहिल्यासारखं. तर एवढं तर दूध काही मला पनीरसाठी लागणार नव्हतं, कारण थोडंच बनवते मी, त्यात होतं आम्हाला. कारण भाजी जरी बनवली, काही बनवलं, तर त्यातले पीस खात नाही, फक्त मी आणि आधीच खातो. आणि भुर्जी असली की मग त्यांना आवडते, तर पावसोबत किंवा मग चपाती फुलकं जे काही असतं त्यासोबत ते खातात. तर आत्ता तर मी ते बनवून ठेवणार आहे फक्त. पण त्याआधी आता हे सकाळी मूग आणि मटकी मी भिजत घातली होती. आधीला मुगाचे जे काही पकोडे असतात तर ते खूप आवडतात, मुगाचा चिला त्याला खूप आवडतो. तर त्याच्यासाठी मी ते भिजत घातलं होतं, म्हटलं संध्याकाळी करूयात. पण संध्याकाळी तो नाही बोलला. त्याने तिथून आल्यानंतर लेट जेवण केलं होतं स्कूलमधून आल्यानंतर, कारण त्याला शेवभाजी खूप आवडते. तर तो टिफिन खाऊन आलेला होता आणि थोडं शिल्लक होता, अर्धी पोळी आणि थोडीशी भाजी, तर तो परत पुन्हा घरी येऊन त्याने खाल्ला होता. त्यामुळे मग त्याला फारशी भूक नव्हती, आणि सकाळी मसाल्याची भाजी बनवली होती तर तीही त्याने अजून खाल्लेली नव्हती. मला वाटलं की स्कूलमधून आल्यानंतर तो खाईल, तर त्याने ती भाजी काही खाल्लीच नव्हती, आणि भाजी भरपूर होती, दोघांना झाली असती बापलेकांना, म्हणून म्हटलं मग आता तीच भाजी आपण फक्त पोळ्या वगैरे बनवून घेऊयात. पण आणि मग खूप दिवस झाले हे स्वीटकॉर्न आधीने आणून ठेवले होते, तर त्याचं चाट मला बनवायचं होतं, पण आज उद्या करत करत ते पुढे ढकललं जात होतं. आज म्हटलं फायनली त्याला करून देऊयात, कारण स्वयंपाक नव्हता, सगळं थोडं शिल्लक होतं, आणि तेच मला उरकवायचं होतं, म्हणजे संपवायचं होतं आता. तर त्यासाठीच आधी मी
मिठाचं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे पाण्यात मीठ घातलेलं आहे आणि उकडून घेते. त्यात जे काही स्वीटकॉर्न होते ते व्यवस्थित मी धुवून घेतले. त्यात थोडेफार असे धागे दोरे वगैरे असतात मक्याचे, तर ते काढून घेतलं आणि पाण्यात आता मिठाच्या पाण्यात त्यांना उकडून घेते. आणि सोबतच मी आता पनीर बनवायची सुद्धा तयारी करते. तर दूध जरा जास्तीचं होत होते आणि माझ्याकडे जे पातेले आहेत तर ते 1 लिटरच्या मापाचे आहेत. तर 2 पातेल्यांमध्ये मी आता काढून घेते ते, कारण अर्ध्या दुधात मला पनीर बनवायचं आहे आणि अर्धे मला वापरण्यासाठी काढायचं होतं. तर तसे मी 2 पातेल्यांमध्ये वेगवेगळं ते काढून घेतलं. आणि व्हिनेगरसुद्धा मी फ्रीजमधून काढायला विसरले होते. आधी काढून ठेवते मी, ज्या दिवशी मला पनीर बनवायचं असतं त्या दिवशी. तर मी ते आत्ताच काढलं आहे. तर 2 ठिकाणी दूध मी आता तापवायला ठेवून दिलेले आहे आणि आपले जे काही कॉर्न मी शिजायला ठेवले होते उकडायला, तर तेही उकडून झालेत. त्यांना आता गाळणीमध्ये मी छान असं गाळून घेते, ज्यामुळे की त्यांच्यातलं सगळं पाणी म्हणजे निथळत ठेवते थोडा वेळ, म्हणजे पाणी निघून जाईल त्यांच्यातलं सगळं. आणि आधीचं चाललं होतं की जर का चाट बनवलं तर फक्त मी तेच खाईल, मी आता जेवण नाही करणार, कारण मी स्कूलमधून आल्यानंतर खाल्लं आहे. म्हणजे जेवणसुद्धा मुलांना असं वाटतं की ते खात आहे की आपल्यावर उपकार करत आहे. तो मला तेवढं सांगायला आला होता, मी एकच खाईल बरं का, काही पण मी परत परत नाही खाणार. म्हटलं जे खाशील ते, थोडा वेळ आहे जेवणाला तोपर्यंत हे खाऊन घे. तर चाटमध्ये टाकण्यासाठी मी आता कांदा, टोमॅटो, लिंबू असं सगळं कट करून घेते आहे, कोथिंबीर वगैरे. आणि हो, ह्या चाटमध्ये तुम्ही इतर तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता, जी मुलं इतर वेळेला खात नाही. तर असे जे काही प्रकार आपण बनवतो तर त्यानिमित्ताने ते त्यांच्या पोटात जातात. पण आता परवा रविवार आला, बाजाराचा दिवस होता, त्यामुळे घरात इतर काही नव्हतं, जसं की बीट नव्हतं, काकडी संपली होती, गाजर नव्हतं. तर ह्या गोष्टी तुम्ही त्यात ॲड करू शकता, ज्या मुलं सहज खाऊ शकतात. त्यामध्ये जर मिक्स करून दिलं तर, किंवा मग डाळिंबाचे दाणे वगैरे. पण मी डाळिंबाचे दाणे घालत नाही, एकदा घालून बघितलं होतं मी अहोंच्या सांगण्यावरनं, मला अजिबात आवडलं नव्हतं ते. तर फक्त मी भाज्याच घालते. भाज्या म्हणजे काकडी, गाजर, बीट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबूवरनं पिळून देते. तर असं सगळं मी ते उकडलेल्या स्वीटकॉर्नमध्ये मिक्स केलं. त्यानंतर थोडंसं चाट मसाला, काळं मीठ वगैरे असं घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं नॉर्मली लाल तिखटसुद्धा घातलं होतं आणि असं ते बनवलं होतं. आणि बऱ्याचदा माझ्याकडे पिवळी शेव असते बारीकवाली, तर ती घालते मी, पण आज नव्हती ती. आणि असं सुद्धा खूप छान लागत होतं ते, एकदा नक्की ट्राय करून बघा. बाहेर जर का गेलो ना आपण कुठे पावसाळ्यात वगैरे, म्हणजे इकडे तरी मिळतं ते, मी सापुताऱ्याला फर्स्ट टाईम खाल्लं होतं ते. तर एवढं महाग मिळतं, 60 रुपयाला प्लेट मिळते त्याची. आता आणखीन वाढलं असेल, पण बनवायला इतकं सोपं आहे, त्याच्यापेक्षा आपण घरीच बनवू शकतो. तर तेव्हापासून मी ते घरीच बनवते, फक्त बघून आले होते तिकडे एक आयडिया म्हणून. तर तिकडे आवडलं होतं मला ते, तर तेव्हापासून मी घरीच बनवतो आहे. तर इथे माझं आता पनीरही बनवून झालेलं होतं, दूध फाडून झालेलं होतं. थोडं थोडं करून मी त्यात व्हिनेगर घालते दूध उकडल्यानंतर. आणि आता गाळणीमधून त्याला गाळून घेतलं. त्यानंतर परत पुन्हा एकदा ते व्हिनेगरमुळे नंतर खराब नको लागायला म्हणून अजून एकदा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते 1-2दा आणि त्यानंतर मग त्याला सेट व्हायला ठेवते. तर उद्या सकाळी किंवा मग उद्या संध्याकाळी आता पनीर तर बनवावंच लागणार आहे, कारण बनवलेलं आहे. तर आधीला धीर नाही राहणार आता, कधी एकदाचं मम्मी करते असं. आणि त्याच्यात तर मला डिशसुद्धा सांगून झालेलं आहे, एक दिवस पालक पनीर कर, एक दिवस मटर पनीर कर. पण आता वाटाणे संपलेत, जे काही मी स्टोअर करून ठेवले होते ते. तर बघूया पालक पनीर किंवा मग इतर काहीतरी भुर्जी वगैरे असं करावं लागेल. पण पनीरची डिश तर त्याला आठवड्यातून एकदा हवीच असते. मला वाटतं सगळ्याच मुलांना आवडत असेल पनीर. आणि मग मी एक गोष्ट सांगायला विसरले, हे पनीर बनवताना आपण यात जर का तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीर कट करून घालू शकता, थोडंसं मीठ घालायचं दुधात म्हणजे उकडताना. त्यानंतर चिली फ्लेक्स घालू शकता, म्हणजे जे काही टोफू वगैरे आपण विकतचं आणतो ना, तर तसं ते पनीर आपलं बनवून तयार होतं. पण आधीला असं काही घातलेलं आवडत नाही. एकचदा मी ते ट्राय केलं होतं, आम्हाला आवडलं होतं, पण आधीला नव्हतं आवडलं, त्याला प्लेन पनीर आवडतं. तर त्यामुळे मग मी ते स्किप करते, पण तुम्ही घालू शकता असं काही, म्हणजे फ्लेवरफुल आपलं पनीर तयार होतं. त्यानंतर मला 2-3 पोळ्या बनवायच्या होत्या, तर त्या बनवून घेतल्या, कारण सकाळची भाजी शिल्लक होती आणि आत्ताच थोडं थोडं चाट सगळ्यांनी खाल्लं होतं. तर एक एक पोळी कसं तरी सगळे खाणार होते आणि भाजी कमी होती, म्हणून मग मी 2 पोळ्यांचा गुळाचा काला केला होता. बरेच दिवस झाले तोही बनवणं नव्हतं झालेलं. आणि अशा वातावरणात खास करून जेव्हा बाहेर पाऊस वगैरे सुरू असतं, तर गरमागरम असं गोडाचं काहीतरी खावंसं वाटतं. पण गरमागरम तर नाही, पण पोळ्या गरम होत्या, तर ह्या गुळाचा काला मी बनवला होता. थोडं हे होतं आणि थोडी भाजी पोळी असं काय ते संध्याकाळचं जेवण झालं होतं. मला स्पेशली अन्न वाया घालवलेलं अजिबात आवडत नाही आणि ते काही असं गुरंढोरंसुद्धा नाही शहरामध्ये की आपण त्यांना खाऊ घालू शकतो. त्यामुळे मी शक्यतो चांगलं असेल अन्न तर हे संपवण्याचाच प्रयत्न करते, काहीतरी त्यात नवीन करून. तर असो, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आजचा हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.